आरोपी विजय वसंत चौधरी याला घरी घेऊन जाण्यात आलं होतं। हा काय कारण असल्यामुळे त्याला घरी घेऊन जाण्यात आलं हे माझे प्रश्न आहे। भाजप नेत्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेले भाजपचे विजय चौधरी यांची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र या वैद्यकीय उपचारांवर तक्रारदार रोहन गावित यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत गंभीर सवाल उपस्थित केलेत। नेमकं प्रकरण काय आणि का निर्माण झालाय हा नवा वाद पाहुयात या रिपोर्टमध्ये। या प्रकरणाची सुरुवात झाली सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे। भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांची एक ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल झाली। या क्लिपमध्ये भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि इतर महिला नेत्यांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा गंभीर आरोप झाला। या प्रकरणाची दखल घेत हिना गावित यांचे भाऊ रोहन गावित यांनी नंदुरबार पोलिसात तक्रार नोंदवली। पोलिसांनी तत्परता दाखवत विजय चौधरी यांच्यावर अॅट्रॉसिटीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि त्यांना मध्यरात्री अटकही करण्यात आली। न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली। मात्र पोलीस कोठडीत असताना विजय चौधरी यांना अचानक छातीत त्रास आणि अस्वस्थता जाणवू लागली आणि त्यानंतर त्यांना तातडीनं नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं। पण चौधरी रुग्णालयात दाखल होताच प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं। माझे नाव रोहन कुमार शरद कुमार गावित। मी विजय वसंत चौधरी यांच्यावर अॅट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा मी फिर्याद दिली होती। त्यामुळे विजय वसंत चौधरी यांना काल अटक करण्यात आलं धुळेवरून। तर पोलीस प्रशासनाने त्याला आज जिल्हा रुग्णालय नंदुरबार इथं त्याला उपचारासाठी मेडिकल सांगून उपचारासाठी घेऊन आले आणि त्यांनी असं दाखवलं की बुवा याला पायाचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे याची सर्जरी करायला लागेल। हा खोटा उपचार असून यांनी खोटं सगळं मेडिकल रिपोर्ट दाखवत आहे आणि यांनी टीम गठीत केली आहे की याला बाहेर उपचारासाठी घेऊन जावावं। आणि PCR असताना कायद्याप्रमाणे PCR असताना आरोपीला असं उपचारासाठी कुठंही बाहेर घेऊन नाही जाता येत कोर्टाच्या आदेशाप्रमाणे। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी असं म्हटलं की आम्ही माहितीसाठी आलो, तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी असं म्हटलं की तुम्ही उद्या तुम्हाला पूर्णपणे आम्ही तुम्हाला माहिती देतो। आणि वरतून आरोपी विजय वसंत चौधरी याला घरी घेऊन जाण्यात आलं होतं। हा काय कारण असल्यामुळे त्याला घरी घेऊन जाण्यात आलं हे माझे प्रश्न आहे। पोलिसांचं काहीच उत्तर नाही भेटत आहे आम्हाला। नंदुरबार जिल्ह्यातील स्वतःला अतिशय मोठं व्यक्तिमत्व मानणारे पण प्रत्यक्षामध्ये बडा घर का पोकळ वासा असणारे विजय चौधरी यांनी ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती नेत्या मालती वळवींच्या संदर्भामध्ये उद्गार काढले ते निषेधार्ह आहे। एखाद्या महिलेच्या संदर्भामध्ये असे उद्गार काढणं आणि तीही कुठल्याही प्रकारचा वशिला नसताना आणि कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या पायावर उभी राहत लढणाऱ्या सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवलेल्या अशा युवती नेत्याबद्दल असे उद्गार काढणं हे निषेधार्ह आहे आणि आम्ही मालती वळवींच्या सोबत आहोत। त्याचबरोबरीनं माजी खासदार हिनाताई गावित, आत्ताच्या मंत्री रक्षाताई खडसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याबद्दल आणि तमाम महिला भगिनींच्याबद्दल जे उद्गार काढले आहेत विजय चौधरींनी ते अतिशय निषेधार्ह आहेत। त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि आदिवासी महिलांवरती केलेल्या उद्गारांच्या बद्दल त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी तर झालेली आहेच। आज मी ऐकलंय की त्यांना अटक झाली आहे, पण कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि यापुढे कुठल्याही महिलांच्या बाबतीमध्ये मग फोनवरती असू दे की ज्ञात असू दे की अज्ञात पद्धतीनं सुद्धा कुठनंही अनुद्गार काढण्याची हिंमत करू नये अशी मागणी मी या निमित्तानं करते आहे। चौधरींची प्रकृती खरंच खालावली आहे का की यामागे काही राजकीय दबाव आहे असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान विजय चौधरी यांच्या प्रकृतीची सद्यस्थिती, वैद्यकीय अहवाल आणि उपचाराबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच या आरोपांबाबतचं चित्र स्पष्ट होईल। नंदुरबारहून सलालुद्दीन लोहार यांच्यासह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।